हाय हॅलो. तर आज आहे माझ्या चॅलेंजचा तिसरा दिवस आणि आज पण सेम झालं. डोकं चालत नव्हतं म्हणून मी पहिले जेवण करून घेतलं. जेवण केल्यानंतर खरंच डोकं चालायला लागलं. त्यानंतर बघितलं तर मग राहुल मला बोलला की आपल्याकडे उशी आहे पण तिला खोळ नाही आहे, म्हणून मी खोळ बनवायची ठरवली आज. आणि हा टॉप आहे माझा, खूप दिवसांचा असंच पडलेला होता, मला येत पण नव्हता आणि कंटाळा पण आला होता घालून घालून. त्याच्यामुळे मी म्हटलं चला याचाच काहीतरी उपयोग करू आणि मग मी इथे खोळ बनवायला बसली. आता कसं पहिल्यांदाच खोळं बनवणार आहे मी उशीसाठी, त्याच्यामुळे जरा बघत होती की कशी बनवता येईल, कशाने व्यवस्थित माप वगैरे घेत होती. आणि त्यानंतर मी इथे परत एकदा चालू केलेलं आहे. ठरलं माझं की कशी बनवायची. तुम्ही बघू शकता मी कशी बनवली, एकदम इझी. थोडंसं डोकं वगैरे लावून, आणि म्हणजे तसं डोकं लावायचं काम नाही, पण मी नवीन आहे ना त्याच्यामुळे मला डोकं लावावं लागलं थोडंसं. आणि त्यानंतर इथे मी मशीनला सुई वगैरे लावून बॉबिन वगैरे भरून आणि चालू केलेलं आहे. हे मशीन खरंच खूप छान आहे, म्हणजे मला खूप आवडतं. घरच्या वस्तू वगैरे असं काही टिपा वगैरे मारायला, अल्टर वगैरे करायला, तुम्ही घरी ब्लाऊजही शिवू शकता याच्यावरती. खूप छान आहे, उषाचं आहे, ब्रँडेड आहे, एकदम छान आहे. मला 4,000लाच भेटलं होतं जेव्हा मी घेतलं होतं. 1 वर्ष झालं आता त्याला. खूप छान आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, लिंक भेटून जाईल तुम्हाला, कारण की मी ऑनलाईन फ्लिपकार्टवरूनच घेतलेले आहे ते. तर इथे बघा मी अशा पद्धतीने बॉक्स करून घेतलेला आहे. आणि पहिले वरती बॉक्स करून घेतला, त्यानंतर मग म्हणजे कसं दोरी वगैरे लावायचं टेन्शन नाही, डायरेक्ट त्या बॉक्समध्ये उशी अडकून जाईल. तर अशा पद्धतीने मी शिलाई वगैरे मारून घेतली, बघू शकता तुम्ही. आणि थोडं कसं माप घेतलं पण थोडं हेच झालं होतं, काय म्हणता, मोठंच झालं होतं, म्हणून मी कट वगैरे करून घेतलं असं व्यवस्थित परत एकदा. आणि त्यानंतर पण जेव्हा मी शिवले आजूबाजूने टिपा मारल्या तर ते पण मोठंच झालं होतं. नंतर पण व्यवस्थित अशा टिपा वगैरे मारून घेतल्या. इझी होतं आजचं चॅलेंज, जरा इझीच होतं, कारण की मी फक्त उशीची खोळच शिवलेली होती. कारण गणपती पण येत आहे, त्याची पण तयारी करायची, तर थोडा टाईम नव्हता माझ्याकडे. पण तरी पण एवढीशीच उशी शिवायला मला भरपूर टाईम लागलेला आहे, उशीची खोळ शिवायला सॉरी. आणि अशा पद्धतीने मी इथं उशीची खोळ शिवून घेतलेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे चॅलेंज यायचं. तर मी चॅलेंज घेतले कारण की काय करायचं, आणि खूप इन्स्टाला यूट्यूबला वगैरे चॅलेंजेसचे व्हिडिओ वगैरे, पण खरंच हे जे चॅलेंज असतं ना ते काही इतकं इझी नाही आहे. नेमकं काय बनवायचं काय ते सुचत नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी आता मला खूप सारे कमेंट्स वगैरे आले की ड्रेस शिव, हे शिव, ते शिव, पण त्यासाठी माझ्याकडे वस्तूच नाही आहे. घरच्याच वस्तूंपासून मी आत्ता सुरुवात केलेली आहे. मी अजून काही विकत वगैरे आणलेलंच नाही आहे काहीच, घरच्याच वस्तूंपासून गेली. त्याच्यामुळे जे तुम्ही इन्स्टाला यूट्यूबला वगैरे बघतात की हे चॅलेंजेस घेता आणि ते चॅलेंजेस कंप्लीट करता आणि ते व्हिडिओ वगैरे बनवून, खूप अवघड आहे खरंच. त्याच्यामुळे इझी काहीच नाही आहे. आणि इथे मी नंतर डेकोरेशनचं सामान वगैरे बघायला आलेलो होतो आम्ही बाहेर. आणि त्यानंतर श्रेयाने मला इथे एकदम छान सँडविच बनवून दिले. अशा पद्धतीने आजचा दिवस इथे संपला आहे. ओके, बाय बाय, मिळते कल.